हाय फ्रेंड्स, आपण आज बघणार आहोत हाऊ टू राईट मल्टिपल अफर्मेशन. म्हणजेच आपल्याला आपलं काही मॅनिफेस्टेशन असणार आणि इच्छा आपल्या भरपूर आहेत आणि आपल्याला भरपूर इच्छा आपल्याला मॅनिफेस्ट करायच्या आहेत, तर त्या कशा पद्धतीने आपल्याला करता येतील हेच या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर तुम्ही सर्व कसे आहात? आय होप, म्हणजेच मी आशा करते की तुम्ही सर्वजण ठीक असणार, आनंदी असणार आणि समाधानी सुद्धा असणार. ओके, तर मला वाटतं की तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ बघितलात म्हणजेच तुमच्या युनिवर्स असं साईन देत आहेत की ह्या इच्छा ह्या पद्धतीने तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता आणि मल्टिपल जरी विशेष असतील तर तुम्ही ह्या पद्धतीने टेक्निक करून तुमचं मॅनिफेस्टेशनसुद्धा डन करू शकता. ओके, तर आपण आज बघणार आहोत की खूपच जास्त इम्पॉर्टंट गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आज आपण बघणार आहोत अफर्मेशनला कसे लिहिल्या जाते. जर मला एखादी गोष्ट पाहिजे आहे आणि एकापेक्षा जास्त मला मॅनिफेस्ट करायचं आहे तर अशा कोणत्या टेक्निक करता येईल की आपल्याला मॅनिफेस्टेशन डन करता येईल. ओके, जर मला एकापेक्षा जास्त गोष्टी जर हव्या असतील, एकापेक्षा जास्त गोष्टी मॅनिफेस्ट करायचे असणार तर आपण कुठल्या टेक्निक करता येईल हे सुद्धा इथे आपण बघणार आहोत. तर पहिली टेक्निक म्हणजे कोणती? 555 टेक्निक. ओके, तर ती 555 टेक्निक तुम्हाला माहीतच असणार, तरी पण मी ह्या व्हिडिओमध्ये एकदा सांगणार आहे. 555 टेक्निक म्हणजेच 5 दिवस तुमची एक अफर्मेशन 55 वेळा लिहून काढायची आहे. परत एकदा सांगते, तुमची एक इच्छा 5 दिवस 55 वेळा लिहून काढायची असे. ही झाली 555 टेक्निक. दुसरी म्हणजेच एक टेक्निक आहे ती म्हणजेच 369 जे निकोला टेस्लानी जे सांगितलं आहे ह्या टेक्निकबद्दल, तर तीच ही टेक्निक आहे 369. ह्यामध्ये सुद्धा एक अफर्मेशनच लिहायची असते. परंतु हे कसं करायचं, अशी कोणती टेक्निक आहे की मी मल्टिपल म्हणजेच खूप साऱ्या विशेष असतील आणि त्याला मॅनिफेस्ट करायचे आहे तर ते कशा पद्धतीने करता येईल हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर मल्टिपल विशेष 3 आहेत. आपल्याला 3 गोष्टी घ्यायच्या आहेत ज्यांना आपल्याला अचीव करायचं आहे. ओके, तर त्या 3 गोष्टीसुद्धा आपल्याला घेऊन एक अफर्मेशन बनवून आपल्याला ते अफर्मेशन लिहायचे आहेत. ओके, जर समजा तुम्हाला पैसा पाहिजे आहे, करिअर पाहिजे आहे, शांती पाहिजे आहे, लाईफमध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की तुम्हाला एकाच वेळी मॅनिफेस्ट करायच्या आहेत. ओके, तर ह्याच टेक्निकबद्दल आपण शिकणार आहोत या व्हिडिओमध्ये, त्यासंबंधी बघणार आहोत. अफर्मेशन संबंधी सर्व काही तुम्हाला माहिती आहे, खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे, पण परत एकदा तुम्हाला मी सांगणार आहे की लाईफमध्ये ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्याला एक वाक्य म्हणजे एक अफर्मेशन आपण प्रेझेंट टेन्समध्ये बनवत असतो आणि त्या लिहत असतो. तर तुम्ही कसं लिहू शकता, तर तुम्ही एक अफर्मेशन रिपीट करून सुद्धा लिहू शकता किंवा त्याचं प्रेझेंट टेन्समध्ये बनवून तुम्ही रिपीट मध्ये बोलू सुद्धा शकता. असं करत असता ना, तर आपल्याला एक अफर्मेशन घेऊन लिहायचं आहे. जसं की 555 टेक्निक झाली, 369 झालं किंवा 10x3 ही सुद्धा महत्त्वाची खूप इम्पॉर्टंट अशी टेक्निक आहे. ही सुद्धा मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर तुमची एखादी इच्छा आहे आणि त्या इच्छेला तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे. जसं की उदाहरणार्थ सांगते की एक खूप चांगली जॉब पाहिजे आहे, तुम्हाला एक खूप चांगली जॉब मॅनिफेस्ट करायचं आहे. तर अफर्मेशन कशी बनवाल तुम्ही की थँक्यू युनिवर्स, मला फायनली माझी ड्रीम जॉब मिळाली आहे, थँक्यू सो मच. म्हणजे हिंदीमध्ये बघायचं झालं तर थँक्यू सो मच युनिवर्स, मुझे मेरी ड्रीम जॉब मिल गई है. ओके, म्हणजे पूर्ण याच्यामध्ये लिहायची आहे. आणि अफर्मेशन, कोणतीही अफर्मेशन लिहित असताना तुमच्यामधील भावना किती इम्पॉर्टंट आहे, तुमची फिलिंग कशी आहे ती खूप महत्त्वाची आहे. त्यानंतरच ते मॅनिफेस्टेशन हे डन होत असते. अफर्मेशन लिहित असताना मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तेच आहे की भावना, तुमच्या फिलिंग कशा आहेत. ओके, आणि मल्टिपल सोर्सेससुद्धा आहेत, म्हणजे टेक्निक आहेत की आपण याला कसं काही मॅनिफेस्ट करू शकतो, तर त्याचबद्दल आपण इथे बघून घेणार आहोत. जसं की एखादी अफर्मेशन लिहायचं तुम्हाला खूप इफेक्टिव्ह तरीका माहिती आहे आणि तो तरीका म्हणजेच काय 555 टेक्निक जर तुम्ही करत असणार तरी त्याचे खूप अमेझिंग रिझल्ट आहेत. ओके, एखाद्या ह्या टेक्निकला सुद्धा म्हटलं जाते की
555 टेक्निक जी आहे तर त्या टेक्निकला म्हटलं जाते की वन ऑफ द फास्टेस्ट टेक्निक ह्या टेक्निकला म्हटलं जाते. ओके, त्यामुळे आपल्या लाईफमध्ये जे काही इच्छा आहे आपली पूर्ण करता येईल. आणि एक अफर्मेशन 5 दिवस 55 वेळा ह्या 555 टेक्निकमध्ये लिहायचं असते. त्यानंतर म्हणजे पहिल्या दिवशी 55 वेळा, दुसऱ्या दिवशी 55 वेळा, तिसऱ्या दिवशी सुद्धा 55 वेळा, चौथ्या दिवशी 55 वेळा आणि 5व्या दिवशी 55 वेळा. तेव्हा ही पूर्ण 555 टेक्निक होत असते. ओके, आणि लगातार आपल्याला अशी कोशिश करायची आहे की जमत असेल तर आपली विश जोपर्यंत मॅनिफेस्ट होत नाही तोपर्यंत ही अफर्मेशन लिहून काढायचं आहे. तर ती अफर्मेशन कधी लिहिणार? सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी. ओके, तर हे झालं 555 टेक्निक. आणि माझं म्हणणं तर असं आहे की हे जोपर्यंत मॅनिफेस्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही लिहू शकता. ओके, पण ज्यांना कुणाला शक्य होत नसणार तर तुम्ही 5 दिवस लिहून लेट गो सुद्धा करू शकता. ओके, तर हे झाली 555 टेक्निक. आणि दुसरी टेक्निक म्हणजेच काय? 369. तर ही 369 टेक्निक कशी आहे याविषयी सुद्धा आपण ह्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर 369 टेक्निक अशी आहे की एक ड्रीमला मॅनिफेस्टेशनला पूर्ण करण्यासाठी तर जी गोष्ट आपल्याला लाईफमध्ये अचीव करायची आहे त्याला पूर्ण करायची आहे तर 369 टेक्निक आपल्याला सर्वात इफेक्टिव्ह तरीका आहे. ओके, इफेक्टिव्ह तरीका आहे. तर 369 म्हणजे काय? सकाळला 3 वेळा लिहायचे एक अफर्मेशन, दुपारला 6 वेळा लिहायचे आणि संध्याकाळला 9 वेळा लिहायचे. म्हणजेच काय झालं? 369. ही झाली 369 टेक्निक. आपण ह्या पद्धतीने असं लिहू शकतो. आपल्याला सेम अफर्मेशन लिहायचे आहे. 369 मध्ये सुद्धा सेम अफर्मेशन आपल्याला लिहायचं आहे की आपल्याला सकाळी 3 वेळा, दुपारला 6 वेळा आणि रात्रीला 9 वेळा असं लिहायचं आहे. आणि ते महत्त्वाचं म्हणजेच काय? तर तुम्ही हे 45 दिवस करायचं आहे, 45 दिवसापर्यंत करायचं आहे. आणि एक दिवस पण तुम्ही 45 दिवसामधला जर मिस केले तर डे 1 पासून तुम्हाला पुन्हा चालू करायचं आहे. तर हे खूपच टेक्निक इम्पॉर्टंट आहे आणि याचा रिझल्ट खूपच छान आहे. तर ही टेक्निक करत असताना तुम्हाला जसं तपस्या करतात त्या पद्धतीने ही टेक्निक करायची आहे. कारण एकदा जरी मिस झालं तर आपल्याला डे 1 पासून करायचं आहे. जसं की तुम्ही जेवण एक टाईमसुद्धा स्किप नाही करत तर त्याच पद्धतीने ही टेक्निकसुद्धा स्किप नाही करायची. आपले स्वप्ने खूप मोठे असणार तर आपल्याला कुठलंही काम करणे इझी झालं पाहिजे असं आपण इझी बनून कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे तेव्हाच ती गोष्ट अचीव होत असते. ओके, बरोबर. तर आपल्याला सेम एक अफर्मेशन घेऊन सकाळी, दुपारी, संध्याकाळी, सकाळला 3 वेळा, दुपारला 6 वेळा आणि संध्याकाळला 9 वेळा असं झालं 369. आळस करून जर तुम्ही स्किप कराल तर डे 1 पासून तुम्हाला चालू करावं लागणार. ओके, आता ही अशी एक अफर्मेशन विषयी तुम्हाला मी सांगणार आहे की ज्यामध्ये मल्टिपल अफर्मेशनला तुम्ही लिहू शकणार आहात. मल्टिपल गोष्टी तुम्ही लिहू शकता, मल्टिपल ड्रीम विषयी तुम्ही लिहू शकता, मल्टिपल जे तुमचे जे गोल आहे ते विषयी तुम्ही लिहू शकता. तर ही कोणती टेक्निक आहे? तर 10x3 ही टेक्निक आहे आणि ही खूप जास्त पॉवरफुल टेक्निक आहे. ओके, जर तुम्हाला कुठलं हेल्थविषयी तुम्हाला मॅनिफेस्ट करायचे असणार तरी तुम्ही करू शकता. म्हणजे 3 अफर्मेशन पिकअप करायचं आहे आपल्याला. ओके, 10x3 मध्ये 3 अफर्मेशन आपल्याला पिकअप करायचे आहे. ती मग हेल्थची असणार, करिअरची असणार, रिलेशनशिपची असणार किंवा कुठलीही असणार. तर आपल्याला 3 अफर्मेशन अशा पकडायच्या आहेत. त्या 3 अफर्मेशनला पिकअप करून त्या 3 अफर्मेशन आपल्याला 10 वेळा लिहून काढायचं आहे. बघा, एक अफर्मेशन 10 वेळा, दुसरी अफर्मेशन 10 वेळा, तिसरी अफर्मेशन 10 वेळा. ही झाली 10x3 अफर्मेशन. ओके, त्यानंतर तिन्ही अफर्मेशनला रोज लिहायचं आहे. 10x रूल हे म्हणते की ही अफर्मेशन तुम्हाला तोपर्यंत लिहायची आहे की जोपर्यंत तुमची गोष्ट पूर्ण होत नाही. जर आपले स्वप्ने खूप मोठे आहे, टाईमलाईन का लावून ठेवायचं? आपलं स्वप्न जर खूप मोठं असणार तर टाईमलाईन अजिबात लावून ठेवायचं नाही आहे. आपल्याला कुठल्याच वेळेच्या बंधनामध्ये बंधून राहायचं नाही आहे. जर आपले स्वप्ने खूप मोठे असणार,
जर आपले स्वप्ने खूप मोठे असणार तर आपल्याला टाईमलाईन लावून ठेवायचं नाही आहे. तुमचं म्हणणं असं असणार की मी 5 दिवस करेल आणि नाही झालं तर मी सोडून देणार, 45 दिवस करायचं आहे तर मी मध्येच सोडून देणार, तर तुमचं मॅनिफेस्टेशन डन होणार नाही. ओके. आणि 45 दिवस करेल मग त्यानंतर सोडून देणार असं होऊन चालणार नाही. तुम्हाला पूर्णपणे ते मॅनिफेस्टेशन हे डन करायचं आहे, कारण तुम्हाला लिहायचं आहे. ओके. फायनली अशी स्थिती ठेवा की माझे स्वप्ने खूप मोठे आहेत तर मला ते अचीव करण्यासाठी खूप इझी आहे आणि मी जोपर्यंत ते अचीव करणार नाही तोपर्यंत मी लिहिणार, मी अफर्मेशन लिहिणार आणि त्याच्यासोबत एकदम लॉयल राहील. असं जेव्हा तुम्ही पूर्णपणे त्या गोष्टीसोबत मिळतं जुळतं जेव्हा कनेक्शन ठेवता तर तुमची फ्रिक्वेन्सी मॅच होऊन तुमचं मॅनिफेस्टेशन हे डन होत असते. जर तुम्ही 10x3 अफर्मेशन करत आहात तर त्याचे रिझल्ट खूप अमेझिंग आहे. तर तुम्ही मध्येच सोडून जाऊ नका, लास्टपर्यंत अफर्मेशन लिहा 45 डेजपर्यंत आणि जोपर्यंत तुमचं मॅनिफेस्टेशन डन होत नाही तोपर्यंत. आणि हे 10x3 अफर्मेशन करत असताना 1 ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला याचे रिझल्ट तिन्ही अफर्मेशनचे मिळणार. आणि मॅनिफेस्ट करायचे असतील तर यापेक्षा बेस्ट टेक्निक कुठल्याही नाही आहेत. तर ह्या रूलला तुम्ही फॉलो करा आणि आपलं मॅनिफेस्टेशन हे मल्टिप्लायला मॅनिफेस्ट करा. तर ह्या तीन ज्या अफर्मेशन मी तुम्हाला सांगितलं 10x3 3 टेक्निक ज्या सांगितल्या आहे की 10x3 369 555 टेक्निक ह्या तुम्हाला करायच्या आहे. तुम्ही डेली रुटीनमध्ये ह्या यूज करू शकता आणि तुमचं मॅनिफेस्टेशन हे डन करू शकता. तर त्याचसोबत अफर्मेशन लिहिले त्या ज्या काही अफर्मेशन तुम्ही लिहिले आहात तर त्याबद्दल तुम्हाला व्हिज्युअलाइजसुद्धा करायचं आहे. झोपण्यापूर्वी, रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला 5 मिनिटं ज्या अफर्मेशन लिहिल्या, ज्या तुमचं गोल आहे, जे काही मॅनिफेस्टेशन करायचं आहे तर त्याबद्दल तुम्हाला 5 मिनिटं व्हिज्युअलाइज करायचं आहे की ते तुमच्या जीवनामध्ये ऑलरेडी झालेलं आहे आणि तुम्ही आनंदी आहात, युनिवर्सला खूप थँक्यू देत आहात. तर ह्या पद्धतीने तुम्ही असं 3 टेक्निकचा वापर करून तुमच्या जे काही इच्छा आहे, जे काही मॅनिफेस्टेशन आहे ते मॅनिफेस्ट करा आणि हे अफर्मेशन वापरून याचं चॅलेंज घ्या आणि खरोखरच याचे रिझल्ट आहेत. मी ह्या सर्व टेक्निक करून बघितल्या आहेत. मी 369 सुद्धा केलं आहे, 555 सुद्धा केलं आहे. पण 555 सुद्धा मी तुम्हाला दाखवलं असतं, पण जसं माझं पूर्ण झालं तर मी त्यांना जाळून टाकली, त्यामुळे माझ्याकडे सध्या उपलब्धमध्ये नाही आहेत. कारण मी लेट गो करून घेतली होती आणि जसं पूर्ण झालं तर मी ते जाळून टाकून पाण्यामध्ये टाकून झाडाला अर्पण करून दिली होती की थँक्यू सो मच युनिवर्स म्हणून. ओके. तर ह्या सर्व टेक्निक मी करून बघितल्या, याचे खूप छान असे अमेझिंग रिझल्ट आहे. तर तुम्ही ह्या तिन्ही टेक्निकचा वापर करा आणि सर्व काही मॅनिफेस्ट करा. ओके. तर हा व्हिडिओ कसा वाटला, खरंच याचा उपयोग करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.